पुण्यात नव्या व्हायरसची एंट्री, 22 संशयित। पुण्यात एका नवीन व्हायरसचा शिरकाव झालाय। HMPVच्या व्हायरसच्या धक्क्यातून सावरत असतानाच या विषाणूनं नव्या संकटाची चाहूल दिली आहे। तसेच या विषाणूनं पेरू देशात धुमाकूळ घातलाय, त्यामुळे इथं हेल्थ इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे। आता याच विषाणूचे 22 संशयित रुग्ण पुण्यात आढळलेत। या रुग्णांना गुइलेन बॅरे सिंड्रोमची बाधा झाली असावी असा अंदाज आहे। या रुग्णांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले। तपासणी अहवाल आल्यानंतरच यावर भाष्य करता येईल, परंतु या निमित्तानं एका नव्या व्हायरसचं नाव कानी आलंय। जागतिक आरोग्य संघटनेनुसार गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे। यामध्ये शरीरातील रोगप्रतिकार शक्तीचं मज्जातंतूवर हल्ला करू लागते। यामुळे स्नायूमध्ये कमकुवतपणा येतो, स्नायू सुन्न पडतात, त्यात वेदनाही होतात। या आजारात कधी कधी अर्धांगवायूचा झटका येण्याचीही शक्यता आहे। या आजाराचा फैलाव वेगाने होत असला तरी रुग्ण लवकर बरे देखील होतात, परंतु रुग्णांना बरे होण्यासाठी लागणारा वेळ मात्र वेगळा असू शकतो। आजाराची लक्षणं काय, कशी ओळखाल? गुइलेन बॅरे सिंड्रोम नसांवर परिणाम करणारा आजार आहे। यात स्नायू कमकुवत होतात। स्नायू कमकुवत झाल्यानं वेदना होतात, संवेदना कमी होतात, चेहरे, डोळा, छाती, शरीरातील स्नायूंवर परिणाम होतो। तात्पुरत्या अर्धांगवायू तसेच श्वसनासही त्रास होतो। हाताची बोटं, पायात वेदना होतात, चालताना त्रास, चिडचिड ही होते। आजार कुणालाही होऊ शकतो। शक्यतो 12 ते 30 वयोगटातील लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येत आहे।